वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामधील निलेश चव्हाणच्या अटकेच्या सगळ्या घडामोडीची ही इनसाइड स्टोरी आपण बघतोय। निलेश चव्हाण हा त्याच्या मैत्रिणीमुळे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती समोर आली आहे। निलेश चव्हाण पुण्यामधून पसार झाला आणि तेव्हापासून त्याची मैत्रीण त्याच्या सोबत होती। आपण फिरायला जाऊ असं त्याने त्याच्या मैत्रिणीला सांगून ठेवलं आणि तिला सोबतही घेतलं आणि तिच्या फोनचा त्याने वापर केला। अशामध्येच पोलिसांचा एका व्यक्तीच्या फोनकडे लक्ष होतं आणि त्या व्यक्तीला निलेशने मैत्रिणीच्या क्रमांकावरून संपर्क साधला। यावेळेला पोलिसांना निलेशच्या मैत्रिणीचा नंबर मिळाला तेव्हा निलेश आणि त्याची मैत्रीण दिल्लीमध्ये होते। मात्र दिल्लीमधून निलेश गोरखपूरच्या खासगी बसमध्ये बसला आणि त्याची मैत्रीण दिल्लीमधून पुण्याला आली। मग पिंपरी चिंचवड पोलिसांनी या मुलीची चौकशी केली, परंतु तिचा या कुठल्याही प्रकरणासोबत संबंध नसल्याचं आढळल्यामुळे तिला पोलिसांनी सोडून दिलं। मात्र तिच्याकडून दिल्लीमधून गोरखपूरचा प्रवास केलेल्या खासगी बसची माहिती मिळाली आणि तिथेच पोलिसांनी निलेश चव्हाण याला बेड्या घातल्या। आणि या संदर्भामध्ये बोलूयात, आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला आपल्या सोबत आहेत। नाझीम, गेले 10 दिवस पोलिसांना गुंगारा देत होता हा निलेश चव्हाण आणि अखेर याला अटक करण्यात आली। कसा नेमका हा सगळा घटनाक्रम होता, काय आहे ही इनसाइड स्टोरी? नेपाळच्या सीमेवरती निलेश चव्हाणच्या मुसक्या अळवण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांना यश आलंय, परंतु पिंपरी चिंचवड पोलिसांना निलेश चव्हाणचं पहिला ब्रेक थ्रू कुठे मिळाला तर निलेश चव्हाणचं दिल्लीतील लोकेशन मिळवण्यामागे घटस्फोटित मैत्रिणीची मदत पिंपरी चिंचवड पोलिसांनी घेतली। या घटस्फोटित मैत्रिणीचा आणि निलेश चव्हाणच्या या सगळ्या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्यामुळे तिला सोडून देण्यात आलं, परंतु तिच्याकडून दिल्लीचं जे लोकेशन या ठिकाणी पिंपरी चिंचवड पोलिसांना मिळालं त्याच्या पुढे काय झालं हे आपण पाहिलेलंच आहे। खरं तर पुण्यापासून जेव्हा निलेश चव्हाण पसार झाला तेव्हापासून निलेश चव्हाण खूप वेगवेगळ्या पद्धतीची काळजी या ठिकाणी खबरदारी जी आहे ती या ठिकाणी घेत होता। पहिली खबरदारी त्याने घेतलेली होती ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायचं नाही यासाठी कॅश सोबत ठेवलेली होती। दुसरी खबरदारी म्हणजे स्वतःच्या फोनचं लोकेशन ट्रेस होऊ नये म्हणून त्याने 3 फोन सोबत ठेवले होते। 5 ते 6 सिम कार्ड या ठिकाणी होते, त्यातले काही मित्रांच्या नावाचे सिम कार्ड सुद्धा होते। प्रवासादरम्यान एक घटस्फोटित मैत्रीण जी आहे तिला सुद्धा त्याने सोबत घेतलेलं होतं। केवळ आपण फिरायला जाऊ असं तिला त्यानं सांगितलं आणि तो तिला घेऊन निघाला। मात्र निलेशच्या काही मित्रांवरती लक्ष होतं आणि याच एका मित्राच्या फोनवरती घटस्फोटित मैत्रिणीच्या फोनवरून फोन आला आणि मग पोलिसांना थोडा ब्रेक थ्रू मिळायला सुरुवात झाली। खरं तर ही मैत्रीण दिल्लीपर्यंत सोबत होती। दिल्लीतून गोरखपूरला ज्यावेळेला निलेश चव्हाण निघाला तो बसमध्ये बसला आणि ही मैत्रीण मात्र तिथून पुण्याला परतली। तिच्याकडून दिल्लीतलं लोकेशन या ठिकाणी ट्रेस झालं, तो ज्या बसमधून गेला याची माहिती पोलिसांना मिळाली आणि मग पोलीस या ठिकाणी त्या बस मालकापर्यंत पोहोचले आणि त्याचा सीसीटीव्ही समोर आलेलाच आहे। आणि 30 मेला या ठिकाणी नेपाळच्या सीमेवरती निलेश चव्हाणच्या मुसक्या या ठिकाणी अळवण्यात आल्या। खरं तर निलेश चव्हाणला कशा पद्धतीनं मैत्रिणी सोबत संपर्कात राहण्याची सवय आहे हे आपण पाहतच आहोत। मात्र याच मैत्रिणीशी संपर्क साधणं किंवा संपर्क ठेवणं किंवा तिला सोबत घेऊन जाणं या ठिकाणी भोवल्याचं या प्रकरणातून आपण पाहतोय। अगदी धन्यवाद नाझीम या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।